सामाजिक न्याय मंत्र्यांच्या कालावधीत आणि पालकमंत्र्यांच्या कालावधीत 2021 ते 23 या कालावधीत एकट्या अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभाग मधून 73,36,00,000 रुपयाची बोगस बिल उचललेली आहे। या कामांच्या याद्या माझ्याकडे आहेत। 1, 2 आणि 3 फायली मी केलेल्या आहेत वेगवेगळ्या। हेड बी वेगवेगळे आहे। डीपीडीसीचे किती उचलले, राज्य सरकारच्या एसआरचे किती उचलले आणि बाकीचे किती उचलले हे याच्या पीडीएफ आहेत। झेरॉक्स काढून याद्या देण्यापेक्षा पीडीएफच तुम्हाला देतो। या जिल्ह्यामध्ये बोगस उचललेली बिले परळी मतदारसंघामध्ये आखा आणि पालकमंत्र्यांनी त्यांचं पालकमंत्रीपद भाड्याने दिलं होतं त्या कालावधीत आणि काही याच्यामध्ये कोण कोण कार्यकारी अभियंता, डेप्युटी इंजिनियर, जेई आणि याच्यामध्ये मला वाटतं मीडियाचं मेमरी स्ट्रॉंग असेल तर एक कार्यकारी अभियंता कोणीतरी कोकणे नावाचे होते। त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पिस्तूल मागितलं होतं, है ना, पिस्तूल बाळगण्याची किंवा पिस्तूलची परवानगी द्यावी। आणि याच्यावरती सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्ष नेते यांनी सुद्धा मला वाटतं सभागृहामध्ये टिप्पणी केलेली होती। तर बोगस उचललेली बिले जिल्हा वार्षिक योजना म्हणजे डीपीडीसी सन 2021-2022 अंतर्गत यावेळेस कोण पालकमंत्री होते? माननीय धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होते। कोरोनाचा कालावधी मला वाटतं या कालावधीत होता। परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील कामे न करता कोट्यवधी रुपयाची बिलं उचलली। दिनांक 30/12/2021 रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंबाजोगाई 2,31,00,000। दिनांक 18/3/2022 रोजी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग बीड 10,98,00,000। दिनांक 25/3/2022 रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई 6,59,00,000। दिनांक 26/3/2022 रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड क्रमांक 2, बर का, जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक 2 पकडायचा, 2 म्हणजे पलीकडचा, 16,48,00,000 रुपये। आणि दिनांक 31/3/2022 31/3 म्हणजे कोणता दिवस असतो माहितीये ना तुम्हाला? 2022 रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड 1,34,00,000 असे एकूण 37,70,00,000 रुपये या कामांची बोगस बिले संजय मुंडे हे कार्यकारी अभियंता म्हणून दाखवलेत। हे ऍक्च्युअल डेप्युटी इंजिनियर होते कुठं? परळीला। त्या दिवशी चार्ज त्यांना देण्यात आलाय आणि 25/6/2022 रोजी उपअभियंता संजय मुंडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग परळी यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा चार्ज प्रभारी कार्यभार देण्यात आला। त्यांनी ही बिले उचलून दिली आहेत। म्हणजे हे मोडस अप्रेंटिसिटी लक्षात आले का तुमच्या? कलेक्टर कडून पैसे जिल्हा परिषदेला डंप करायचे, जिल्हा परिषदेकडून डायव्हर्ट करायचे सार्वजनिक बांधकाम विभागात आणि ते पैसे 31 मार्चलाच उचलण्याची गरज नाही। मग ते पैसे उचललेत कोणत्या दिवशी? 25/6/2022 ला एकाच दिवशी 37,70,00,000 रुपये 1 रुपयाचंही काम न करता। त्या कामांची यादी सुद्धा माझ्याकडे आहे आणि याची पीडीएफ आहे माझ्याकडे। मी सगळ्या मीडियाला पीडीएफ देतो। कृपया, माझं मत असं आहे की मीडियानी त्यांच्या कोणतं म्हणतात पेज मीडियाचं किंवा तुमच्या आपापल्या मीडियाच्या ह्याच्यावरती तुम्हाला टाकता येईल कामाच्या नावासह। आणि हे कामातले म्हणजे त्या गावांना बी बघू द्या ना की त्यांच्या गावात काम झालंय का। 1 रुपयाचं हे काम न करता
37,70,00,000 उचलण्यात आलेले आहेत. एक. क्रमांक 2, सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम 2021-22 अंतर्गत जानेवारी 2023 ला सुद्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री हे माननीय धनंजय मुंडे साहेब होते. दिनांक 13/12/2021 रोजी 9 कामांचे 15 कोटी 9 कामांची यादी माझ्याकडे आहे. PDF तुम्हाला द्यायला तयार आहे. दिनांक 18/2/2022 रोजी 1 कामाचे 1,20,00,000 कार्यकारी अभियंता गौरी शंकर स्वामी यांनी एकूण 16,20,00,000 रुपये हे रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत काडीचंही काम न करता हे पैसे उचलून घेण्यात आलेले आहेत. बजेट अर्थसंकल्पीय कामे हॅम म्हणजे हायब्रिड अॅन्युटी अंतर्गत, आता हा 3रा प्रकार चालू झाला बरं, अंतर्गत मंजूर आणि सुरू असलेले 59 कोटी रुपयाचे रस्ता काम सुरू असून त्यामध्येच 6,30,00,000 रुपयाचं आणखी एक काम मंजूर करून केल्याचे दाखवले. परळी पूस बर्दापूर हा रस्ता कोणता आहे मला माहिती नाही. परळी पूस बर्दापूर या रस्ता कामावर 5 कोटी रुपये काम न करता बिल उचलले आहे. आणि याच्यातले गंमत बघा पुढं, या कामाची क्षेत्रीय कार्यालयाने पाहणी केली, तपासणी केली, त्यावेळेस या कामावर डबल पैसे उचलल्याचे लक्षात आले. त्यांनी सांगितलं की 17/3/2022 ला कक्ष अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाने कळवलं की एकाच कामावर डबल बिल उचलण्यात आलेले आहे. तरी सुद्धा याच्यावरती कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. पैसे तर उचलून घेऊन गेले. हॅम म्हणजे हायब्रिड अॅन्युटी कार्यक्रम आहे आणि हे दुसऱ्याच 5 कोटी रुपये दुसऱ्याच हेड मधले मंजूर करून आणले, दुरुस्तीच्या हेडचे, ते बी उचलून घेत. यावेळी कार्यकारी अभियंता आहेत शिवशंकर स्वामी, उप अभियंता आहेत संजय मुंडे आणि कनिष्ठ अभियंता आहेत अतुल मुंडे. हे कार्यरत होते या तारखेला. त्याच्यानंतर परत DPDC माननीय जिल्हाधिकारी बीड, त्यावेळेस कोण जिल्हाधिकारी होते मला माहित नाही, यांनी 25/3/2020 रेखावार होते का कोण होतं, 25/3/2020 ला होते 25/3/2020 ला रोजी प्रशासकीय मान्यता रद्द केल्या 57 कामाच्या. परळी मतदारसंघातल्या 57 कामाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाईच्या अंतर्गत येत असलेल्या 57 कामाच्या म्हणजे काय रद्द केलं, प्रशासकीय मान्यता प्रमा रद्द झाली म्हणजे विषय संपला. परंतु काय झालंय, या कामांचे एकूण 57 कामांचे प्रमा रद्द केल्यावर बी कलेक्टरने इकडे प्रमा रद्द केल्या, परंतु आकांनी तिकडे 14,43,45,00,000 रुपयाचे बिल उचलून मोकळे झाले. 14,43,45,00,000 रुपयाचे बोगस बिल उचलले. प्रशासकीय मान्यता कलेक्टरांनी रद्द केले. तत्कालीन कलेक्टर कोण होते मला माहित नाही. 25/3/2020 ला तुमचं मत आहे का राधा विनोद शर्मा साहेब होते, बहुतेक राधा विनोद शर्मा असतील. त्यांनी प्रमा रद्द केल्या, पण अंबाजोगाईच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी डेप्युटी इंजिनियरनी त्यांनी 57 कामाच्या 14,43,45,00,000 रुपये उचलून सुद्धा मोकळे झाले. हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. अशी एकूण परळी मतदारसंघामध्ये 2000 म्हणजे 31/3/2022 आहे ना. हा मी ज्या तारखा सांगितलेल्या आहेत तुम्हाला, सुरुवातीची तारीख आहे 13/12/2021 पासून 13/12/2021 बरं का. 2021, 22
आणि 2023 जोपर्यंत सरकार होतं त्या सरकारच्या कालावधीत मी जे आकडे सांगितले, एक पहिलं 37,70,00,000 रुपये बोगस उचलले, दुसरे 14,46,00,000 रुपये आणि 16,20,00,000 रुपये आणि 5 कोटी रुपये बर्दापूर पूसवरती, असे एकूण 73,36,00,000 रुपये बोगस बिले उचललेली आहेत. या एवढं बोगस बिल मला वाटतं महाराष्ट्रातल्या कोणत्याही एका मतदारसंघात उचलले गेले नसतील. मी 5व्या टर्मचा आमदार आहे. मी असं कधी काही उद्योग माझ्या स्वतःच्या राजकीय जीवनामध्ये कधी केलेला नाही. हा एवढा मोठा उद्योग माननीय पालकमंत्री आणि तत्कालीन, मला वाटतं त्यांच्याकडे कोणतं खातं होतं, सामाजिक न्याय मंत्र्यांच्या कालावधीत आणि पालकमंत्र्यांच्या कालावधीत 2021 ते 23 या कालावधीत एकट्या अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभाग मधून 73,36,00,000 रुपयाची बोगस बिल उचललेली आहे. या कामांच्या याद्या माझ्याकडे आहेत. 1, 2 आणि 3 फायली मी केलेल्या आहेत वेगवेगळ्या. हेड बी वेगवेगळे आहे. डीपीडीसीचे किती उचलले, राज्य सरकारच्या एसआरचे किती उचलले आणि बाकीचे किती उचलले हे याच्या पीडीएफ आहेत. झेरॉक्स काढून याद्या देण्यापेक्षा पीडीएफच तुम्हाला देतो. तुमचे नंबर द्या आणि ते आपल्या आपल्या ब्लॉक वरती टाका तुमच्या मीडियाच्या, आणि मीडियाला सुद्धा खाली जाऊ द्या आणि परळी मतदारसंघातल्या सुज्ञ जनतेला सुद्धा पाहू द्या. या कामावर या कालावधीत या कामावर इथे काम झालती का. 1 रुपयाचं सुद्धा काम न करता ही सगळी बोगस बिलं या ठिकाणी उचलण्यात आलेली आहे.